मनातली आसक्ती जात नाही. एक छोटासा दृष्टांत सांगायची इच्छा आहे मला. एवढं सांगून मी लगेच दुसऱ्या चरणाकडे जाणार आहे. एक छोटासा दृष्टांत. तुम्ही म्हणाल ते युग वेगळा होता. सत्ययुगामध्ये माता अनसूयेनं दत्तप्रभूला जन्माला घातलं. आताच्या युगामध्ये हे शक्य आहे का असं तुम्ही म्हणू शकता. हे कलियुग आहे माऊली. तुम्ही जे सांगता कीर्तनामध्ये येतात त्याच्यावर आम्हाला आक्षेप आहे. आम्हाला ते मान्य नाही असं तुम्ही म्हणू शकता. पण पवित्र अंतकरणानं केलेला संसार खराच फलित ठरत असतो. त्याचं तुम्हाला दृष्टांत सांगते ऐका. एक 16 वर्षाची मुलगी लग्न करून नवऱ्याच्या घरी नांदायला गेली. जुना काळ, पूर्वीच्या काळी सासा खूप जाच करायच्या सुनांना. आता सुनाच उलट जाच करतात सासांना. आता काळ बदलला पण सासा जाच करायच्या. आता लग्न होऊन गेली, भोळी मुलगी होती. तिच्या मनात पाप नाही, पुण्य नाही, द्वेष नाही, काय नाही. मस्त उड्या मारत काम करायचं, जेवायचं, आनंदात जीवन जगायचं. काही किती शेत आहे, नवरा किती कमवतो, नवऱ्याला पगार किती आहे. आता सोयरीक झाली कीच पुरी विचारतात. पण तेव्हा त्या काळात तसं काही नव्हतं. ती मस्त मुलगी राहायची. तिची सासू तिला खूप जाच करायची. आज केलेली जास्ती भाकरी करायची आणि उद्या खायला द्यायची. असा ते जाच करायची. मग आता झालं असं मावल्यानं की त्या मुलीला पुरणाची पोळी खूप आवडत होती. पुरणाची पोळी खूप आवडत होती. पुरणाची पोळी आवडत असल्याने ती मुलगी काय पुरणाची पोळी खाऊ म्हणून स्वयंपाक केला की सगळा स्वयंपाक करायला लावायचं. पोळ्या करायला आपण बसायची. मुलीला म्हणायची, सुनाला म्हणायची, धुणं घेऊन जा म्हणायची. अय म्हाताऱ्यावा माझ्याकडे बघा की. त्या बाईला बघितलं नाही? तुमच्याच गावातली बाई आहे. मी नवीन आले ना, मला बघा ना मग. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल. आता कीर्तन सांगितल्यावर इकडे तिकडे बघाव. सासू सुनाचं सांगितल्यावर तिकडे इकडेच बघाव का? माझ्याकडे पहा ना, सासू सुनाचं सांगतेय. हा, सासू सुनाचं सांगितलं की लक्ष देऊन ऐकायचं. तुम्हाला आवडत आहे ना ते, म्हणून तुमच्यासाठी सांगते. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. मग अशी तुम्ही म्हणले ना त्याच्यावर सांगत आहे. अभंग काय असं सोडून विषय सोडून बाजूला दृष्टांत सांगायचा वेळ भरती घालायची म्हणून नाही सांगत आहे. किती कलियुगातल्या पतिव्रतेमध्ये सुद्धा किती सामर्थ्य असू शकते ते सांगायला लागले तुम्हाला. हे जरी सती अनुसयेचं मी सांगत असले तरी आत्ताची पतिव्रता कशी आहे सांगते तुम्हाला. आता ती मुलगी लग्न झालं गेली पण सासू काही पूर्णाची पोळी खाऊच द्यायची नाही. 2 वर्ष झाले हो त्या पोरीला. माहेरी जाऊ देईना, पूर्णाची पोळी देईना. सगळं सण आलं का सकाळी उठून डाळ घालायला लावायची, पुरण करायला लावायची, सगळं करायला लावायची. सगळं केलं की ते सगळा स्वयंपाक ठेवायची. आता पूर्णाच्या पोळ्या करायला बसायचं म्हणलं की सासू म्हणायची मी पोळ्या करते, चल म्हणे धुणं घेऊन नदीला धुवून आण. ती जाऊन धुवून आणेपर्यंत सगळं स्वयंपाक सगळं वाढून टाकायची. उरलेला स्वयंपाक कुलूप लावायची कपाटात घालून आणि हिला मात्र शिळी भाकर खायला द्यायची. 2 वर्ष झालं पूर्णाची पोळी खाऊ वाटते त्या भोळ्या पोरीला. लय बायाला पटलाय आता. ह्यांना ह्यांच्या सासाच दिसलेल्या असतील डोळ्यापुढं. होय माय, आमच्या सासून असंच केली ती मला. लय जाच केली, मी लय सहन केले म्हणते आता बायका लगेच. आता झालं असं, हनुमान जयंतीची पौर्णिमा आली. सकाळी भल्या पाटे सासून उठवलं, उठ ग डाळ घाल. हिला माहिती आता डाळ घालायला लावणार, पुरण करायला लावणार, कणिक मळायला लावणार, आमटी फोडणी टाकायला लावणार आणि मला धुणं देऊन पाठवून देणार. मग ह्या पोरीनं सगळी तयारी केली आणि सगळी तयारी करून एवढं पीठ आणि एवढं पुरण चोरून पाटाच्या खाली, ते पाट असतो ना बसायचा स्वयंपाक करता त्याच्या खाली ठेवून दिली. सासूबाईनं पाहिली. सासूबाई म्हणाली झालं का आवरलं का? सगळं आवरलं सासूबाई. आता काय करू म्हणली, घे धुणं घ्या, निघ म्हणली. निघ म्हणल्यानंतर हिनं हळूच ते खालचं घेतलं पुरण आणि ते घागरीत टाकलं कोरड्या आणि घागर घेतली कमरत आणि डोक्यावर टोपलं घेऊन निघाली धुवायला. गावाच्या बाहेर गेली. मोठं हनुमान मंदिर होतं. गावच्या लोकांनी दिवे लावलेले, एवढं मोठं तेल साचलेलं त्या दिव्यामध्ये. म्हणली बरं झालं आता आपल्याला इथं पोळी खायला मुभा आहे म्हणे. समोर एक स्मशानभूमी होती. त्या स्मशानभूमीत मुडदा जळत होता. पोटाची आग फार खराब असते मावल्यांना. भूक लागली ना तर काही सुचत नाही माणसाला. पोटाची आग फार खराब असते. तिने ते टोपल्यातलं सगळं लोखंडी टोपलं होतं त्याच्यातलं काढून टाकलं आणि आत गेली. ते सगळं इस्तू पकडून धरून आणलं. मंदिरात गेली. हातावर जेवढी लाटी पसरवता येते पिठाची तेवढी पसरवली. आत पुरण भरली. जेवढं हातावर पोळी पसरवता येते तेवढं पसरवलं. 2 पोळ्या झाल्या. त्याला खालून वरून तेल लावलं. त्या दोन्ही पोळ्या अशा हातात आणली आणि त्या विस्तवावर टाकली. खालून वरून भाजली. सुंदर पोळी भाजली. 2 पोळ्या खाल्ली. धुणं घेतलं भरून टोपल्यात. नदीवर गेली. पाणी प्यायली. धुणं धुतली. वाळू घातली. तृप्त झालं मन 2 पोळ्या खाऊन. 2 पोळ्या खाऊन तृप्त झालं. पण ते मारुतीरायला काही ते तिचा प्रकार आवडला नाही. मारुतीरायन म्हणला ह्या गावात काही लोकांना शिस्त नाही म्हणले, लोक विचित्रत म्हणले. आणि मारुतीरायनं फिरवून तोंड इकडं पाठ केले आणि इकडं मी भिंतीकडं तोंड करून बसली मूर्ती मारुतीरायाची.
सगळ्या गावचं लोक आलं, बघितलं, अरे रे रे, मारुतीनं तोंड फिरवलं, मारुतीनं तोंड फिरवलं, गावावर काय संकट, अमुक तमुक, हे सगळं गाव जमलं महाराज. ती आली तिकडून धुणं धुवून, हिची सासू तिथं, आत्याबाई काय झाले हो म्हणली, एवढे लोक का जमलेत मंदिरात, आता घंटाभरापूर्वी तर सगळं व्यवस्थित होतं. मारुतीनं तोंड फिरवलं बाई म्हणली, आता गावातलं काही खरं नाही. हिनं विचार केला, नक्कीच माझ्यावर रुसला असेल म्हणली, हे भोळी पोरगी नक्की माझ्यावर रुसला असेल म्हणली. बरं म्हणली, आत्याबाई सारखं बरं बघू दे म्हणली मला जरा. बघितली असं जाऊन मारुतीरायाकडं, मारुतीराय तोंड फिरून बसला होता. हिच्या नक्की लक्षात आलं का हे माझ्यावरच रागावले. थांबा म्हणली आत्याबाई, मी आत्ता घरी जाऊन आले म्हणली. घरी गेली, टोपलं ठेवली आणि हातात असा झाडू घेऊन आली, नारळाचा खराटाच हातात झाडू घेऊन आली आणि अशी कमरेला पदर खवली. म्हणलं, मारुतीराया फिरवतो तोंड इकडं का बघू म्हणली आता तुझी. हा, माझ्या घरचं पीठ, माझ्या घरचं पुरण. लय हुशार बीडचे लोक. माझ्या घरचं पीठ, माझ्या घरचं पुरण, गावच्या लोकांचं तेल. लोकाचा मुडदा जळत होता, तिथला कोळसा घेतला. तुझं काय गेलं म्हणली रुसायला. फिरवतो तोंड इकडं का देऊ म्हणली झपका तुला एक. देवान म्हणली खरंच की, हिच्याच घरचं पीठ, हिच्याच घरचं पुरण, गावच्या लोकांचं तेल होतं. आपण उगच रुसलो बाबा. नाही बाबा काहीच खरं नाही म्हणे, आपण तोंड फिरवा म्हणे. तिने नियमात बोलायला लागली, नियम चुकून नाही तिचा. हळूच देवाची मूर्ती इकडची इकडे फिरली अशी. सगळ्या लोकांना चमत्कार पाहिला. सासूबाई तिथंच होती. सासूबाईने असं वरून खाली बघितली, लांब दंडवत घातली महाराज सुनबाईच्या पायावर. म्हणली चुकलं गे बाई म्हणली, तू इतकी मोठीस म्हणून मला माहिती नव्हतं म्हणली. तू एवढी श्रेष्ठ आहेस म्हणून मला माहिती नव्हतं. आत्ता पुन्हा तुला कधी तर आई सासूबाई तुम्ही मला पुरणाची पोळी देत नव्हतो खायला, मला खा वाटू लागली, मी आपलं चोरून आणलं म्हणली आपल्या घरातलं पीठ आणि पुरण. काय करू म्हणली, मला लय खा वाटत होतं, आणले नाशी खाली तेव्हा काही देव रुसून बसलाय म्हणली. ह्याचं काय चालली म्हणली. फिरवलं का नाही बघा बरं तोंड म्हणली. धन्य आहेस बाई म्हणली, धन्य सासू. मला काय सांगायचं, तुका म्हणे पतिव्रता. विठाला विठाला संसार सोडायचा नाहीये, पण त्या संसाराला माझं म्हणून नाही करायचं, पवित्र हृदयानं करायचंय. देवानं जितकं दिलंय तितक्यात समाधान मानायचंय. जे असेल त्याच्यामध्ये समाधान मानून संसार करा. तो संसार कुठं घेऊन जाईल तुम्हाला, भगवंतापर्यंत घेऊन जाईल. आणि म्हणून तेने तो अघोरा पावशील. तुला ते अघोर नावाचं नरक चुकवायचं असेल तर त्या भगवंताची साधना कर. तेने तुम्हा सुख होईल अपार. दत्तदया सागरात ठेवावा, अपार सुख होईल असं म्हणाल्यानंतर अपार सुख काय केल्याने होतं मला सांगा असं विचारले लोक महाराजांना, नाथबाबांना. अपार सुख म्हणजे एक 22 क्विंटल सोनं मिळाल्यावर अपार सुख होतं का? 5,000 एकर शेती आपल्या नावानं झाली, जमीन नावानं झाली, एखादा देश पूर्ण आपल्या नावाने केलं म्हणजे सुख आहे का? कशात सुख आहे? सुख कशाला म्हणावं माहिती नाही आपल्याला. सुख कशाला म्हणावं? भूक लागली जेवायला मिळालं की सुख म्हणतो, थंडी वाजायला लागली छान पांघरायला रग स्वेटर मिळालं की सुख म्हणतो. लई छोट्या छोट्या गोष्टीत सुख आहे आपलं. रस्त्यावरच्या कॅरी बॅगी, इकडून वर आलं की इकडं, तिकडून वर आलं की इकडं, वजनच नाही काय बी त्याच्यात. ते कॅरी बॅगीमध्ये लई उडत जातात, कुणीकडे वार आले तिकडं. रस्त्यावरच्या कॅरी बॅगी सारखं त्या प्लास्टिक सारखं मन. मायेनं इकडची झुळूक दाखवली इकडंच पळायचं, तिकडची दाखवली की तिकडं. खरं सुख कशात आहे माहिती नाही. कशात आहे खरं सुख? ज्ञानोबराला विचारा. एका ओवीत उत्तर देतात ज्ञानोबराय. किंबहुना सोय जीव आत्मयासील आहे, तैजे होय तया नाम सुख. सुख कशाला म्हणा? साधना करत 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 ज्या दिवशी आत्मस्वरूपाचं दर्शन झालं, सत्य गुरुराई पूर्ण कृपा केली, निज वस्तू दावी येली माझी मज, माझे रूप मज दावी येला, डोळा दिदली प्रेम कळा ज्ञानमुद्रा, काय कुण्या गुणे व्हावे उत्तराई, जन्मा नाही येणे ऐसे केले, नामा म्हणे निखी सापडली सोय, देखील पाय विठोबाचे. हे खरं सुख आहे. निज वस्तू दावी येली माझी मज. आपली वस्तू आपल्याला दिसली पाहिजे. एक ओवी आहे बघा ज्ञानेश्वरीमध्ये,
काना वचनाच्या भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होऊन येऊ ठिकवणी एक जो. वस्तू वस्तू फार महत्वाचा शब्द आहे, पदार्थ नाही. हे सगळं दिसते ते पदार्थ. पण आपलाच आत्मा आपल्याला दिसला, कळला मी आत्मा आहे, मी शरीर नाही. ना नाव मी आहे, ना रंग मी आहे, ना रूप मी आहे. मी काय आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम शिवोहम. आत्मस्वरूपात नटलेला आहे. याची अनुभूती झाली म्हणजे सुख आहे. अजून एका ठिकाणी सुख आहे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा. अजून एका ठिकाणी सुख आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नव्हे. अजून एका ठिकाणी सुख आहे. सुख या संत समागमी नित्य दुणावे तुझ्या नामे दहन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमी डुलत असो. एवढ्या एवढ्या ठिकाणावर सुख मिळते. याच्यापैकी कुठं जिथं जमते तिथं जा आणि सुखाची प्राप्ती करून घ्या. येड्यासारखं उगं सोन्यात पैशात संपत्तीत बीडला प्लॉट घेतला, तिथं घर बांधला, आता भाड्यानं देणारा, आता बँकेत 10 लाख ठेवणारा. खोटं. ह्याच्यात नाहीच, ह्याच्यातलं सुख नाहीच, टिकतच नाही ह्याच्यातलं. मग ते रस्त्यावरच्या कॅरी बॅगी, मग ते काय खरं नाही. ते कुठं उडून जाईल सांगता येत नाही. शाश्वत जर सुख हवं असेल तर आपल्याला कळलं पाहिजे. तेने तुम्हा सुख होईल अपार दत्त दया सागरा ठवावा. अत्यंत दया करुणा त्याच्या अंतःकरणामध्ये. कोणाच्या? देवाच्या. माणसाच्या नाही. माणसं लई कापर माणसं. पोटाला गाठी पाडून 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 20 लाख रुपये ठेवतात. पोरग नरडच दाबायला तयार झाले आजकालचे. बापाने एवढं पैसे बँकेत ठेवले, मला रुपये देईना म्हणून. काही उपयोग नाहीये. तुम्हाला सांगते, दया कशाला म्हणावं, कशाला म्हणावं? दत्त दया सागर आठवावा. त्याच्याकडे दया आहे देवाकडं, माणसाकडे नाहीये. माणूस बदमाश आहे, स्वार्थी आहे. प्रत्येक काम करताना स्वार्थाचा विचार करतो. मला फायदा होईल का? मला बोलवले कीर्तनाला, मला फायदा होईल का? मला बोलवले सप्त्याला, मला फायदा होईल का? काही केलं तरी स्वार्थ आडवा यायला लागला. आणि स्वार्थ मनामध्ये ठेवून केलेलं प्रत्येक परोपकार दया नाही होऊ शकत. स्वार्थाविरहित केलेलं परोपकार दया आहे. त्यालाही ज्ञानोबऱ्याप्रमाणे देतात. चिखली रुतलिया गाय धड भाकड न पाहे तिची ग्लानी देखोनी होय काला बुला. फार सुंदर व्याख्या केली. एखादी गाय चिखलात जर अडकून पडली, तिला काढत असताना काढणाऱ्यांना हे विचार नाही केला पाहिजे का ही धड आहे का भाकड आहे, ही दूध देईल का, मग हिला आता तिचं गोरं होईल का, मग मला लई मिळेल का, असं विचार न करता एका क्षणात तिच्या मदतीसाठी धावून जाणारा जो आहे, त्याच्या अंतःकरणात निर्माण झालेला जो भाव आहे, तो भाव म्हणजे दया आहे. विठाला विठाला एवढ्या लोकांना जन्माला घातलं त्या देवानं. माझं भजन करतील म्हणून घातलं काय? ज्याचं त्याचं कर्म आहे. तुमची इच्छा करू वाटलं करा, ना तर न करा. माझंच भजन करा म्हणून थोडंच मी तुम्हाला जन्माला घातलोय. तुमचं मन आहे. तुम्हाला शास्त्र सांगतील, तुम्हाला संत सांगतील, बघा. तुम्हाला भजन करू वाटलं, तुम्हाला जर ज्ञान संपादन करावं वाटलं, तुम्हाला वैराग्यानं जीवन जगावं वाटलं तर जगा. माझ्यापर्यंत येऊन पोचा. दया आहे भगवंताची म्हणून मनुष्य देह सगळ्यांना दिलं. 84 लक्ष योनी संपून आलेल्या प्रत्येक जीवाला, प्रत्येक आत्म्याला देह दिलं मनुष्याचं. भगवंताचा जन्म ही दया आहे भगवंताची. पण स्वार्थ नाही आहे देवाचा, तुम्ही माझंच भजन केलं पाहिजे, सक्ती परमात्मा करत नाही. ही दया आहे. दत्त दया सागर आठवावा. तो दयेचा असा सागर असणारा परमात्मा, त्याची जर आठवण केली तर काय ना, ज्या सुखाच्या तुम्ही मागं लागले ते सुख अनायासेच तुम्हाला प्राप्त होऊन जाईल, असं संत श्रेष्ठ नाथबाबा सांगतात. आणि म्हणून ही गोष्ट परम सत्य असल्या कारणाने, ही गोष्ट तत्व असल्या कारणाने मी तुमच्या चरणावर विनंती पाया पडून तुम्हाला सांगतोय का त्या भगवंताची भक्ती करा. भंगाचं पहिलं चरण लागोनिया पाया लागोनिया
अपार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली लागोनिया पाया जना विनवीत मुखी बोला दत्त वारंवार. भगवंताचं नाम मुखाने घ्या, कारण नामस्मरण कलियुगामध्ये श्रेष्ठ आहे. शतम विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानमाचरेत लक्षम विहाय दातव्यम कोटीम त्यक्त्वा हरिम भजेत. 1 कोटी कामं बाजूला ठेवा, पण नाम घ्या. नामाने काय झालं नाही आतापर्यंत, सगळंच होतं. म्हणून भगवंताचे ज्याला जो देव आवडतो त्या देवाचं नाम घ्या आणि जीवन उद्धरून जा. जीवनामध्ये बाकी सगळं क्षणिक आहे, पण नाम तत्व आहे. अनादी काळापासून नाम कधी बदललं नाही. अवघाचे आकार ग्रासीला काळे एकचे निराळे हरीचे नाम धरोनी राहिलो अविनाश कंठी जीवन हे पोटी साठविले. या न्यायाप्रमाणे नामाची कास बळकट केली, मृत्यूचं भय राहणार नाही, सुखदुःखाचं भय राहणार नाही. मनुष्य परमपदाला प्राप्त होतो. निरालंब शिखराला 44 पदाचा निर्गुण ब्रह्म असलेला तो सगुण ब्रह्म होऊन अवताराला येणारा 43 पदाचा मालक भगवान दत्त, माया मुक्त दत्त, माया युक्त दत्त. कोणत्याही दत्ताची तुम्ही जर स्तुती केली, नाम घेतलं, तर तो दत्त दयासागर तुम्हाला सर्व सुखाला प्राप्त करून देईल. अशा त्या भगवान दत्तात्रेयाची साधना सांगून देणारा हा अभंग 4 चरणाचा नाथबाबांचा आपल्या सगळ्यांच्या समोर सद्गुरुनाथांच्या कृपा आशीर्वादाने त्या अभंगाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. योगायोगाने बापूंच्या आदेशातून सेवा मला लाभली, ती दत्तप्रभूंच्या चरणावरती मी समर्पित केली. आजची सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित. तुम्हा सगळ्यांच्या स्वरूपात नटलेल्या भगवंताला नमस्कार. आणि या ठिकाणी कीर्तनाच्या सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोले